Hallelujah. This is time for God's word. ही बोधवचनाची वेळ आहे And पूर्ण. I'm very thankful for God that He gave me this opportunity to share His word to you. देवाला मी खूप धन्यवाद देतो कारण देवाने मला सुंदर संधी दिलेली आहे की देवाचं वचन तुमच्यासोबत शेअर करण्यासाठी. And we should give thanks to God every day in our daily life आणि आपल्याला दररोजच्या जीवनामध्ये देवाला धन्यवाद दिलाच पाहिजे. because most of the people can't see today's day. कारण बहुत अशी लोक आहेत, भरपूर अशी लोक आहेत की त्यांनी आजचा दिवस बघितला नाही. So from last 2 Sundays I am telling you about the topic. आणि मी मागच्या 2 संडेपासून तुम्हाला मी एका विषयावरती शिकवत आहे. That is broken but blessed. आणि तुटलेले पण आशीर्वादित असं. Hallelujah. हालेलुया. So today I am going to tell you the last point of it. आणि या विषयाचा मी तुम्हाला आज जो आहे लास्ट मुद्दा तुम्हाला सांगणार आहे. The first 2 topics points I tell you. आणि पहिले 2 मुद्दे मी तुम्हाला सांगितलेले आहेत. And the first is पहिला मुद्दा काय सांगितला होता? brokenness bring you closer to the God. आणि पहिला मुद्दा असा होता की ज्या वेळेला आपण ब्रेक होतो किंवा तुटले जातो त्यावेळेला आपण देवाच्या अगदी जवळ जातो, जास्त जवळ जातो. And the second is आणि दुसरा मुद्दा असा होता brokenness prepare you for the blessing. आणि ज्या वेळेला आपण तुटतो, मोडतो त्यावेळेला आपण आशीर्वादासाठी तयार होतो. Hallelujah. हालेलुया. And the last point is आणि आजचा तिसरा जो मुद्दा आहे मी तुम्हाला सांगणार आहे. that third point is तिसरा मुद्दा आहे brokenness help you for bless others. आणि ज्या वेळेला आपण तुटतो, मोडतो यासाठी की आपण इतरांसाठी आशीर्वादित ठरावं. Hallelujah. हालेलुया. This sounds little worried. Means you can think how this is worried. आणि हे कसं म्हणजे काळजी वाटतं आपल्याला. Because when you are broken, how can you bless others? आणि आपल्याला तुमच्या मनात असा विचार आला असेल की मी जर तुटलो, मोडलो तर दुसऱ्यासाठी मी काय ब्लेस होणार आहे, काय आशीर्वादित होणार This आहे. question came in our mind. आणि कदाचित तुमच्यामध्ये हे प्रश्नचिन्ह निर्माण झालं असेल, असा प्रश्न निर्माण झाला असेल. But God's people, पण देवाच्या लोकांनो, when you are broken, जेव्हा तुम्ही तुटले जाता, मोडले जाता, your brokenness help you to bless others. पण तुमच्याच तुटण्या मोडण्याद्वारे तुम्ही दुसऱ्यांसाठी आशीर्वादित ठरता. Hallelujah. हालेलुया. In Bible, 2 Corinthians and chapter 1 and verse 3-4. आणि दुसरे करिंथ याचा Chapter 1 पहिला अध्याय and verse 3 and 4. आणि वचन 3 आणि 4 आपण वाचूयात. करिंथ Verse 4. It says that आणि या ठिकाणी वचन काय सांगत आहे? who comfort us in all our affliction, so that we may be able to comfort those who are in any affliction with the comfort which we ourselves are comforted by our God. आणि या ठिकाणी 4थं वचन जे आहे ते आपण वाचूयात. तो आमच्यावरील सर्व संकटात आमचे सांत्वन करीतो, असे की ज्या सांत्वनाने आम्हाला स्वतः देवाकडून सांत्वन मिळते त्या सांत्वनाने आम्ही जे कोणी कोणत्याही संकटात आहे त्यांचे सांत्वन कराव्यास समर्थ व्हावे. Hallelujah. हालेलुया. The meaning of this verse is आणि या वचनाचा अर्थ काय आहे? the Lord comfort us in all our troubles. आणि ते आपल्या सर्व संकटामध्ये आपलं सांत्वन करतो To comfort others. यासाठी की आपण दुसऱ्यांचं सांत्वन करावं. Hallelujah. हालेलुया. So God's people, म्हणून देवाच्या लोकांना, when you are broken in your life, आणि जेव्हा कधी आपण आपल्या जीवनामध्ये तुटतो, मोडतो, when you are in pain, आणि जेव्हा कधी आपण दुखावले जातो, do not lose all your hope on God. आणि देवावरची जी आशा आहे ती आशा सोडू नका. Believe in God's plan. देवाच्या योजनांवरती भरोसा ठेवा. Because the God will comfort you. कारण देव तुमचे सांत्वन करू इच्छित आहे. Hallelujah. हालेलुया. The God will comfort you आणि जेव्हा देव तुमचे सांत्वन करतो to comfort others. यासाठी की तुम्ही दुसऱ्याचं सांत्वन करावं. Means because of you, your family can be blessed. आणि तुमच्यामुळे तुमचे कुटुंब देखील आशीर्वादित व्हावं. Because of you, your friends can be blessed. आणि तुमचे मित्र परिवार देखील आशीर्वादित व्हावं. Hallelujah. हालेलुया. So the meaning of this verse is आणि या सर्व वचनाचा अर्थ काय आहे? our Lord comfort us to comfort others.
देव परमेश्वर आपलं सांत्वन करतो यासाठी की आपण इतरांचं सांत्वन कराव्यास समर्थ व्हावं. Hallelujah. हालेलुया. So God's people, म्हणून देवाच्या लोकांना when you are suffering from the pain and brokenness, आणि जेव्हा आपण तुटलं मोडलं जातो आणि आपण दुःखामध्ये जीवन जगत असतो, do not lose hope. Believe in God's plan and pray for that pain. आणि देवावरची आशा कधीच सोडू नका. देवावरती विश्वास ठेवा, त्याच्या योजनांवरती विश्वास ठेवा आणि प्रार्थना करत राहा. Hallelujah. हालेलुया. Because of this pain you are suffering from, आणि ज्या काही दुःखामधून किंवा ज्या काही तुम्ही समस्यामधून जाता, you can understand the pain of others also. आणि जेव्हा तुम्ही दुःखातून जाता त्यावेळेलाच तुम्हाला दुसऱ्याचं दुःख कळू शकतं. So the God used your brokenness as a weapon for others. आणि तुमच्या दुःखाचा परमेश्वर उपयोग करतो दुसऱ्यासाठी एक आशीर्वाद म्हणून किंवा एक शस्त्र म्हणून. When you are broken, आणि जेव्हा तुम्ही दुःखी होता, the God used your brokenness heart as a weapon to bless others. आणि तुमच्या दुःखी हृदयाचं एक शस्त्र म्हणून परमेश्वर उपयोग करून घेतो दुसऱ्यांना आशीर्वादित करण्यासाठी. Your story of struggle becomes someone else's story of hope. आणि तुमची दुःखाची जी कहाणी आहे किंवा कथा आहे ती दुसऱ्यासाठी एक आशीर्वादाचं कारण बनू शकते. Hallelujah. हालेलुया. So God's people, म्हणून देवाच्या लोकांना I want to just tell you that आणि मी तुम्हाला एवढंच सांगू इच्छित आहे, when you are broken, जेव्हा कधी आपण दुखावले जातो when you are in pain, आणि जेव्हा कधी तुम्ही दुःखामध्ये असता, do not lose your hope on God, तुम्ही देवावरची जी आशा आहे ती आशा सोडू नका. because कारण the God used you to bless others. देव तुम्हाला उपयोग करू इच्छित आहे दुसऱ्यांसाठी. As you know, but when you are broken and in pain, जेव्हा तुम्ही दुःखामध्ये असता, तुम्ही तुटले जाता, मोडले जाता, just pray to the God. Just pray to the God. आणि देवाकडे फक्त प्रार्थना करत राहा. Tell all your problems to the God. आणि तुमच्या सर्व प्रॉब्लेमचे जे उत्तर आहे ते देवाकडे आहे. Tell all your problems to the God like a friend. आणि तुमचे जे काही समस्या आहे ते देवाला सांगा. जसं की एखादा मित्राला जसं प्रॉब्लेम सांगतो तसं तुम्ही देवाला सांगू शकता. And before the God used you to bless other, He bless you more than 2 times. आणि जेव्हा कधी तुम्ही हे प्रार्थना करत राहाल त्यावेळेला परमेश्वर तुम्हाला दुपटीनं आशीर्वादित करेल, स्वतःसाठी देखील आणि इतरांसाठी देखील. Hallelujah. हालेलुया. So in Bible, there is an example of a Joseph. आणि या ठिकाणी एक उदाहरण आहे जे सर्वांना माहिती आहे, योसेफाचं उदाहरण. As we know the story of Joseph, आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की योसेफाची जी गोष्ट, his half life was spent in Egypt. आणि त्याचं अर्ध जे जीवन आहे ते पूर्ण इजिप्तमध्ये, मिस्रामध्ये गेलं. I want to tell you in short. आणि मी तुम्हाला एक थोडक्यात सांगत आहे. At a very young age, his brothers betrayed him and sold him to the Egypt. आणि योसेफाच्या जीवनामध्ये एक घटना घडली की त्याच्या स्वतःच्या भावाने त्याला मिस्रामध्ये गुलाम म्हणून विकून टाकलं. He was imprisoned without any reason. आणि तो तुरुंगामध्ये देखील गेला काही कारण नसताना देखील. He was totally broken. आणि तो या परिस्थितीमध्ये पूर्णपणे त्याचा अंतःकरण जे होतं ते तुटलं होतं, मोडलं होतं. But God's people, पण देवाच्या लोकांना, our God is a resurrection God. आणि आपला जो देव आहे तो पुनरुत्थित असा परमेश्वर आहे. After that incident, the God made him the king of Egypt. आणि या सर्व प्रसंगानंतर त्याच्या जीवनामध्ये एक नवीन बदल घडला, एक नवीन आशीर्वाद परमेश्वराने दिला. ते म्हणजे परमेश्वरानं त्याला त्या मिस्राचा एक अधिपती असं केलं. The God he used him for his nations, for his family, for all his kingdom. आणि देवानं त्याला त्याच्या त्या राज्यासाठी, मिस्रासाठी, त्यानंतर त्याच्या फॅमिलीसाठी परमेश्वरानं त्याला एक आशीर्वादाचं कारण असं ठरवलं. He was blessed to bless his brothers. आणि तो त्याच्या भावांसाठी देखील एक आशीर्वादित ठरला. He was blessed to bless his families. आणि तो त्याच्या परिवारासाठी देखील आशीर्वादित ठरला. I learned one thing from Joseph is, आणि या ठिकाणी योसेफाची एक गोष्ट आहे, that he was very humble guy. आणि तो एक खूप नम्र असा व्यक्ती होता. After the when he became the king of Egypt, आणि तो ज्यावेळेला मिस्राचा एक अधिपती झाला, when his brother came for help to take help from Joseph,
आणि त्यावेळेला त्याचे जे भाऊ जे होते त्याच्याकडे मदतीच्या अपेक्षाने आले होते. The brothers who sold him at a very young age, आणि तो खूप लहान असताना त्याच भावांनी त्याला त्या मिस्रामध्ये विकलं होतं. but when he became the king of Egypt, आणि कालांतरानं असं घडून आलं की त्याच योसेफाकडं ते भाऊ मदतीसाठी येत आहे. but the Joseph did not take revenge of his brothers. त्यानं त्या भावांनी त्याच्याशी जसं वागलं त्याचा बदला त्यानं घेतला नाही खरं. Hallelujah. हालेलुया. So God's people, म्हणून देवाच्या लोकांना, from the beginning I am telling you that believe in God's plan. म्हणून तुम्हाला मी पहिल्यांदाच सांगितलं की देवाच्या योजनांवरती भरोसा ठेवा. When the Joseph was totally broken, आणि जेव्हा योसेफ पूर्णपणे तुटला होता, मोडला होता, the God used him in supernatural way. आणि देवानं त्याचा अलौकिक रीतीने उपयोग केला. Because our God is a resurrection God. आणि आपला जो देव आहे तो पुनरुत्थित असा Not परमेश्वर only आहे. he do this miracle in Joseph's life, but there are so many examples in Bible. आणि फक्त योसेफाच्याच बाबतीमध्ये ही घटना घडली असं नाही, असे भरपूर असे उदाहरणं आहेत बायबलमध्ये, त्यांच्याही बाबतीमध्ये ही घटना घडलेली आहे. Hallelujah. हालेलुया. So God's people, म्हणून देवाच्या लोकांना, when the life break you, आणि जेव्हा तुम्ही जीवनामध्ये कधी दुखावले जाता, ब्रेक होता, did not give up, आणि आशा सोडू नका. because the God never throw the broken pieces. आणि कारण देव अशा जे तुटलेले मोडलेले जे भग्नचे हृदय आहेत तो नाकारत नाही. Because he rebuild them into something beautiful things. आणि त्याच तुटलेल्या मोडलेल्या हृदयापासून परमेश्वर एक काहीतरी अलौकिक असं तयार करतो, एक सुंदर असं तयार करतो. So God's people, remember always, म्हणून देवाच्या लोकांनो नेहमी आठवण करा, you are not broken, you are not in pain for buried, but you are broken to be a stronger. आणि तुम्ही जे दुखावले जाता किंवा तुटले मोडले जाता हे तुमच्या नाशासाठी नाही आहे, पण देवाच्या गौरवासाठी आहे, तुमच्या आशीर्वादासाठीच आहे. Hallelujah. हालेलुया. So because of this all points, I gave the name of topic, broken but blessed. आणि म्हणूनच या मुद्द्याला किंवा या विषयाला मी नाव दिलेलं आहे तुटलेले मोडलेले पण एक आशीर्वादित असं. Hallelujah. हालेलुया. God bless you. देव बाप तुम्हाला सर्वांना आशीर्वादित करो.